नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गव्हाच्या पिठाचे नमकपारे कसे बनवायचे। वरती मी साहित्य लिहून दिलेले आहे, त्याप्रमाणे घ्या। गव्हाच्या पिठामध्ये जेव्हा आपण मोहन घालतो त्यावेळेस जेव्हा अशी मुठी होती त्यावेळेस असं समजायचं की आपलं मोहन छान झालेलं आहे। गव्हाच्या पिठामध्ये पाणी घालून असा डो तयार करून घ्यायचा। डो 15 ते 20 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचा। नंतर असा तो छान मऊसर गोळा तयार झाला पाहिजे। त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा। आपण चपाती लाटतो तशी एकदम पातळ पारी लाटून घ्यायची। मग काटे चमच्याने अशी त्याला होल पाडून घ्यायचे। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करू शकता। मी असे चौकोन करून त्याला दोन्ही टोकं घ्यायची, जॉईंट करायची। दुसऱ्या साईडने दोन्ही टोकं जॉईंट करायची, म्हणजे ना असं एक फूल छानसं तयार होतं। मग आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। सगळे असे बनवून घ्यायचे आणि मग छानसे असे तळायला टाकायचे। लालसर झाले की मग ते असे काढायचे। तिखट, मीठ, थोडासा चाट मसाला त्याच्यावर भुरभुरायचा। बघा मी कसे केले तसे क्रिस्पी आणि छान होतात। लहान मुलांना मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।